नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आजपासून आपण पुन्हा एकदा फ्री शिवण क्लास चालू करत आहे. तर सगळ्या मैत्रिणींनी तो क्लास पूर्णपणे बघायचा आहे, म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला सगळ्याच मैत्रिणींना होणार आहे. आणि ज्या मैत्रिणींना अजून माहिती नाही आहे, तुमच्या कोणी मैत्रिणी असतील तर त्यांनाही आपला व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही खूप फायदा होईल. असा हा खूप फायदेशीर असा व्हिडिओ आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी शिकवणार आहे आणि संपूर्ण फ्री शिवण क्लास आहे, म्हणून त्याचा तुम्ही खूपच फायदा घ्यायचा आहे मैत्रिणींनो. तर आपण पहिल्यापासून सुरुवात करणार आहे, म्हणजे 28 साईज पासून. तर ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं आहे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर तुम्ही ती व्हिडिओ बघायची आहे. ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं आहे. तर आपण आज डायरेक्ट 28 छातीपासून सुरुवात करणार आहे. तर 28, 30 असं सिरीजनुसार आपण क्लासेस घेणार आहे. तर 28, 30, 32 अशा संपूर्ण स्टेप बाय स्टेप आपण शिकवणार आहे. तर आजपासून आपण फोरटक्स ब्लाऊजला सुरुवात करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोज तुम्हाला नवीन व्हिडिओ आणि रोजचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर तुमचं जास्त वेळ नाही घेत, आपण अशी छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. हे बघा मैत्रिणींनो, आपण सुरुवात करूया फोरटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग, ज्याच्यामध्ये आपण आजपासून फ्री शिवण क्लास पुन्हा एकदा सुरू करत आहे. मागे पण आपण सिरीज सुरू केली होती, पण ती काही कारणामुळे अपूर्ण राहिली. आणि आज पुन्हा एकदा आपण पहिल्यापासून फोरटक्स ब्लाऊज, म्हणजे मैत्रिणींचं असं म्हणणं होतं की तुम्ही 28 घेतलं नंतर डायरेक्ट 32 घेतलं, तर तसं नका करू. मग आपण 28, 30, 32 अशी सिरीजनुसार आपण शिकवायला सुरुवात करणार आहे आजपासून. तर बघा, आज आपलं पहिलंच माप आहे तर 28 साईज आणि फोरटक्स ब्लाऊजचे आपण पेपर कटिंग करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला ही मापं लागणार आहे. तर छाती आहे 28, कंबर आहे 24, बाहीलांबी आहे 4, दंडघेर आहे 5, पुढचा गळा आहे 7.5, मागचा गळा आहे 10, शोल्डर घ्यायचा आपल्याला त्याच्यासाठी 5 इंच, मोंढा घ्यायचा आपल्याला 5 इंच, डॉट पॉइंट घ्यायचा 8 इंच आणि पूर्ण उंची आपली आहे ब्लाऊजची 12.5 इंच. तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता तुमच्या मापानुसार. तर बघा, तर आता आपल्याला सुरुवात करायची. त्याच्यासाठी आपण पेपर घेतले, 4 पेपर आपल्याला लागणार आहे. तर बघा, 4 पेपर आपण घेतले. पहिले आपण मागची साईड कटिंग करणार आहे, बॅक साईड. पहिले त्याच्यासाठी आपण पेपर घेऊया. बघा, आपला बॅक साईडसाठी पेपर घेतले आपण आणि हे आपलं माप आहे. तर काय करायचं, आपली आता पूर्ण उंची आहे 14 इंच, 12.5 इंच. तर म्हणून आपण पूर्ण उंची घ्यायची 12.5. त्याच्यामध्ये 1 इंच मिळून आपल्याला घ्यायची आहे 13.5ची उंची. तर बघा, ही आपण 13.5ची उंची घेतली. आपलं कंबर आहे 24 इंच, म्हणून 24चा चौथा आला आपला 6 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंच मार्जिन मिळवायची. तर ते कसं, 1 इंच आपल्याला घ्यायचं आहे टक्ससाठी मागच्या आणि 1.5 इंच घ्यायचं आपल्याला शिलाई मार्जिन. असे आपल्याला टोटल 2.5 इंच त्याच्यात मिळवायची. म्हणजे आपली घडी आली 8.5ची, खालची साईड आली आपल्याला कमरेची 8.5. तर बघा, आपण ही पूर्ण उंचीमध्ये 1 मिळवून उंची घेतलेली 13.5 इंच. आता येऊया आपण गळ्याकडे. गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.25 इंचाची आणि शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5 इंचाचं. बघा, ह्याप्रमाणे आपण माप टाकले. 2.25 इंचाची गळा रुंदी आणि 5 इंचाचं शोल्डर पूर्ण इथून इथपर्यंत मोजलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला मोजायचं आहे मोंढ्याचं माप. तर मोंढ्याचं माप आपल्याला 5 इंचावरतीच टाकायचं आहे. तर बघा, आपण इथे एक पॉईंट टाकला, नंतर हा आडवा भाग पण असं मोजून घ्यायचा आपल्याला, म्हणजे आपलं पॉईंट चुकणार नाही. तर बघा, असं मोजल्यानंतर आपल्या लक्षात येतं आपला पॉईंट हा चुकला असता, म्हणून त्यामुळे हे मोजून घ्यायचंय. आणि हे मोजल्यानंतर आपल्याला ही रेषा, बघा, ही आडवी रेषा आपल्याला पहिले आखून घ्यायची, म्हणजे आपल्याला हे मोंढ्याचं माप कम्प्लीट करून घ्यायचंय मैत्रिणींनो. बघा, हे माप केल्यानंतर आपल्याला इथे टाकायची छातीची घडी. जी आपण ही आडवी रेषा आखली त्याच्यावरतीच आपल्याला छातीची घडी टाकायची. आपली छाती आहे 28, 28चा चौथा आला आपला 7 इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे 1.5 इंचाची. बघा, इथे आपलं हे माप आलं. हे माप आपलं झाल्यानंतर ही रेषा आपण अशी कंप्लीट करून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे आपण ही रेषा आखून घेतली. आता आपल्याला मोंढ्याचं माप टाकायचंय. आपला हा मागचा मोंढा आहे, म्हणून आपण 1.25 इंच मोजून आणि तिथे आपल्याला हा आकार द्यायचा आहे. बघा, असं छानसा आपण आकार दिला मागच्या मोंढ्यासाठी.
आता आपल्याला मागचा गळा मोजायचा आहे. आपला गळा आहे 10 इंच. बघा 10 इंचावर आपण हा पॉइंट टाकला. 10 इंचावर पॉइंट टाकल्यानंतर इथे आपण 2.5 इंच मोजून घेऊ आणि इथे आपल्याला हा गळ्याचा चौकोन तयार करून घ्यायचा. बघा आपला गळ्याचा चौकोन झाला. नंतर आपल्याला इथे असा गळ्याला द्यायचा आहे आकार. बघा ही मागची साईड आपली तयार होत आली आहे. तर आपल्याला खाली टक्ससाठी अंतर मोजायचं आहे. इथे मोजायचं आहे 4 इंचाचं अंतर. इथून वरती घ्यायचं आहे आपल्याला 4.5 इंच. बघा ह्याप्रमाणे. आणि ह्या पॉइंटच्या इकडनं अर्धा इंच आणि इकडनं अर्धा इंच असं आपण माप मोजणार आहे टक्सची रुंदी. हे बघा जो 1 इंच आपण टक्ससाठी घेतला तो 1 इंच इथे आपण दाबून घ्यायचा, म्हणजे आपलं माप कंप्लीट झालं. तर हे झाल्यानंतर आपल्याला आता पूर्ण मागचा भाग आपला तयार झालेला आहे मैत्रिणी. इथे आपण 2.25 घेतलंय, इथे आपण 5 घेतलंय, मोंढा पण आपण 5 घेतलाय, घडी आपण घेतली आहे 8.5ची आणि खाली पण आपलं पूर्ण अंतर आलेलं आहे 8.5 इंच. बघा ह्याप्रमाणे आपले माप तयार झाले आणि मागचा भाग अगदी कमी वेळातच आपला तयार झाला. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलंय माप कसं घ्यायचं. तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलंय. बघा एकदम परफेक्ट अशी पद्धत आहे. या पद्धतीनुसार तुम्ही कट करून बघा ब्लाऊज, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. इथे आपण 1.25 इंच अंतर मोजलेलं आहे मागच्या मोंढ्यासाठी, हे लक्षात ठेवायचंय. तर बघा आपला मागचा भाग तयार झाला. आता आपण पुढचा भाग तयार करणार आहे. तर त्याच्यासाठी आपण मागच्या भागाचं हे पॅटर्न उचलून फक्त असं पुढच्या भागावर ठेवायचंय आणि पुढच्या भागावर ठेवल्यानंतर आपल्याला बघा ह्या बाजूने पण अंतर सोडायचंय, ह्या बाजूने पण अंतर सोडायचंय. म्हणून आपण हा पेपर मोठा घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, आपण हा पेपर आहे ना फक्त हा चौकोन आपण आखून घेणार आहे, बाकी काहीच नाही. बाकी आपण माप पुन्हा टाकणार आहे. पुन्हा माप टाकले ना मग तुमच्या पटकन लक्षात येईल. बघा ह्याप्रमाणे आपण हा चौकोन तयार करून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कुठे अंतर सोडलंय ते. काय केलंय मैत्रिणींनो, आपण इकडनं पण अंतर सोडलंय, इकडनं पण अंतर सोडलंय आणि आपल्याला पुन्हा एकदा हे माप टाकायचे. तर इथे आपण घ्यायची गळा रुंदी आणि इथे घ्यायचे मोंढ्याचं माप. त्याच्यानंतर इथे पण आपण 5 इंच मोजून घेतलंय. बघा हे 5 इंच मोजल्यानंतर आपण हे आडवं असं मोजून बघायचं आपलं हे अंतर 5 परफेक्ट आहे का. आणि इथे पुन्हा एकदा आपण हा मोंढ्याचा चौकोन तयार करणार आहे. तर बघा ही रेषा काय करायचं, आपण आता हा मोंढ्याचा चौकोन तयार केला. बघा आपला मगाशी जो आपण मागच्या भागासाठी मोंढ्याचा चौकोन जो तयार केला होता तोच आपण पुन्हा एकदा इथे केला. पण ही आडवी जी रेषा आहे ती आपल्याला ही पुढे अशी वाढवायची. तर ही किती वाढवायची आहे, तर ही अर्धा इंच वाढवायची आहे. ह्या रेषेपासून पुढे अर्धा इंच आपल्याला हे वाढवायचे. बघा असं, आणि ही तिरकी रेषा अशी मारून घ्यायची. हे आपल्याला पुढच्या मोंढ्यासाठी करायचंय. तर हे का करायचंय, पुढे आपल्याला इथे घोळ पडू नये. ब्लाऊजला जास्त घोळ पडतो, जास्त फुगा येतो. तर हा फुगा याच्यामुळे आपला प्रश्न हा सॉल्व्ह होतो, म्हणून हा आपल्याला अर्धा इंच पुढे घ्यायचा. तर बघा ह्या कोपऱ्यामधनं आपण 1 इंच मोजून आणि इथे आपण हा आकार दिलाय. बघा ह्याप्रमाणे. तर आपल्याला इथे छातीचं माप टाकायचंय अजून. तर बघून घ्या 7 इंचाची आपली घडी आली होती, 7 चौक 28 आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे. तर म्हणून आपला हा 1.5 इंच इथे. खाली सुद्धा आपलं पूर्ण अंतर आलेलं आहे 8.5 इंच. तर बघा हे आपलं 8.5 इंचाचं अंतर आपलं आलेलं आहे, म्हणून ही आपली घडी तयार झाली. बघा ही घडी आपली तयार झालेली आहे. आता इथे आपण 2.25 इंच मोजलेलं आहे. आपल्याला पुढचा गळा आहे 7.5, म्हणून आपण तिरपा असा 7 इंच मोजून, म्हणजे जितका आपला गळा आलाय 8 8.5 त्याच्यात अर्धा इंच कमी करून आपण हा गळा घ्यायचा आहे. इथे पुन्हा 2.5 इंच मोजून आपण हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे पुढच्या गळ्यासाठी. बघा हा आपला पुढच्या गळ्याचा चौकोन तयार झाला.
आणि याच्यात आपण असं द्यायचं छानसा गोल आकार. हा आपला आकार पण देऊन झाला मैत्रिणींनो. तर त्या गळ्याच्या इथे आपण 1/2 इंच बाहेर घ्यायचंय आणि खाली घ्यायचं आहे 1/2 इंच बघा असं. आणि इथे आपण ही रेष मारून घ्यायची बघा. ह्याप्रमाणे ही रेष मारल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती ह्या रेषेपासून वरती 2.25 इंच मोजायचे. 2.25 हे बघा इथे पण आपण 2.25 मोजलं. आणि ही रेषा सुद्धा आपल्याला अशी कंप्लीट करून घ्यायची, पूर्ण आखून घ्यायची रेषा. आपल्याला 2.25 इंच मोजले आपण तिथे. हे बघा खालून वरती आपण इथे मोजलं आहे 2.25 इंच. इकडनं सुद्धा आपण 2.25 इंच मोजलेलं आहे. हे 2.25 इंच मोजलं, इकडनं 2.25 इंच मोजलं. नंतर आपल्याला इथलं अंतर घ्यायचं आहे मैत्रिणींनो. ह्या रेषेपासून इथपर्यंत 4 इंच. हे 4 इंच आपण अंतर घेतलेलं आहे बघा. ह्या रेषेपासून आपण अंतर घेतलं आहे, हे तर आपण नंतर वाढवलेलं आहे, त्याच्यामुळे ते लक्षात घ्यायचं नाहीये. आपण ह्या रेषेपासूनच हे माप टाकायचे. तर इथे आपण 4 इंच मोजलाय. हा 4 इंच मोजल्यानंतर वरतून खाली आपल्याला हा डॉट पॉईंट मोजायचा आहे. आपला डॉट पॉईंट आहे 8 इंच. मग त्या 8 इंचामध्ये 1/2 इंच मिळून आपण घ्यायचं आहे 8.5 इंच. तर इथे आपण 4 मोजलाय म्हणून इथे सुद्धा आपण एकदा मोजून घ्यायचंय 4 इंच बघा. 4 इंच मोजल्यानंतर आपल्या माप परफेक्ट असे आपले माप निघतात. तर हा जो टक्स आपल्याला मारायचा आहे, हा इथून आपण रेषा घ्यायची आहे. तर ह्या आडव्या रेषेपासून थोडंसं खाली आपल्याला घ्यायचं आहे बघा. असं खाली घेतल्यानंतर ह्या आडव्या रेषेपासून आपण हे 1/2 इंच मोजून घ्यायचंय. 1/2 इंच आपण मोजले आणि 1/2 इंच मोजल्यानंतर आपल्याला ही रेष अशी आखून घ्यायची. ही रेष आखल्यानंतर आपल्याला ह्या रेषेच्या इकडनं 1.25 इंच आणि ह्या रेषेच्या इकडनं 1.25 इंच असं आपण मोजणार आहे बघा. हे 1.25 इंच आणि ही 1.25 इंच आपण असं मोजलंय. आणि ही रेषा सुद्धा आपण अशी आखून घेतली. ही रेषा आखल्यानंतर आपला हा मधला सेंटरचा पॉइंट निघाला. हा पॉइंट निघाल्यानंतर आपल्याला आता बघा आपण जी ही 1/2 इंचाची ही रेषा इकडे मारलेली तिरपी, त्याच्यावरती 1/2 इंच मोजायचे आणि हा पॉइंट आपल्याला इथे असा जोडायचा आहे. हा पॉइंट इथे जोडल्यानंतर आपल्याला काय करायचंय मैत्रिणींनो. आता हे 1/2 प्लस हे किती झाले, हे 2.5 आणि हे 1/2 म्हणजे आपलं टोटल झालंय 3 इंच. तर आपण हे 1/2 इकडेच ठेवलाय, पण हा जो टक्स आपण घेतलाय 2.5 इंचाचा, तो आपल्याला 2.5 इंच इथे वाढवायचा आहे. तर बघा ही आपली मेन रेषा आहे. ही आपली मेन रेषा नाही, ही आपली मेन रेषा आहे. तर ह्या रेषेपासून आपण इथे 2.5 इंच घ्यायचं आहे आणि त्या 2.5 इंच घेतल्यानंतर ह्या टक्स पासून इथे आपल्याला ते असं जोडायचंय. त्याच्यानंतर इथून आपल्याला 1/2 इंच मोजून घ्यायचंय. जो आपली मेन रेषा होती ही, तिथून आपल्याला 1/2 इंच हा मोजायचा आहे. आणि तो 1/2 इंच मोजल्यानंतर आपण हा असा आकार द्यायचा आहे बघा. हा आकार देऊन झाल्यानंतर आपला खालचा भाग हा कंप्लीट झालेला आहे. तर हा भाग कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला आता टाकायचे आहे टक्सचे पॉइंट. तर बघा हा जो मेन आपला हा पॉइंट आहे, तिथून आपल्याला 1.5 इंच असं आडवं मोजून घ्यायचंय. बघू शकता तुम्ही, हे 1.5 इंच आपल्याला असं आडवं मोजायचंय. त्याच्यानंतर इथून पुन्हा एकदा आपल्याला 1.5 इंच असं इकडच्या साईडला मोजायचंय आणि 2.5 इंच आपल्याला मोजायचं आहे असं. 2.5 किंवा आता आपल्या मापानुसार आपण मोजायचंय. इथे आपण मोजूया 1.25 इंच. असं मोजल्यानंतर आपल्याला हे पॉइंट निघताय. तर आपल्याला हा पॉइंट इथून, नंतर हा पॉइंट इथून आणि हा पॉइंट आपल्याला बघा इथून असा कंप्लीट करायचा. म्हणजे आपलं हे माप परफेक्ट असं निघालंय. अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलंय हे माप कसे घ्यायचे आणि किती अंतरावरती आपल्याला हा टक्सचं अंतर हे मोजून घ्यायचंय, हे सुद्धा तुम्हाला अगदी व्यवस्थित असं सांगितलंय मैत्रिणींनो. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असला आणि विचारायचं असलं तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. 28 साईजचं आपलं हे माप आहे. तर बघा आता आपल्याला करायची क्रॉसपट्टीची कटिंग. तर क्रॉसपट्टी आपल्याला सेपरेट काढावी लागते. त्याच्यासाठी काय करायचं मैत्रिणींनो, हे माप लक्षात घ्यायची. हे बघा हे माप आलं आपलं 2.25 इंच
म्हणून आपण इथे कुठेतरी आपल्याला दुसरा पेपर आपल्याला वापरायचा आहे, म्हणून त्या पेपरवरती काय करायचं, आपण 3.25 इंच एक साईडने मोजून घ्यायचंय, 3.25, आणि एक साईडने आपलं हे अंतर आहे 2.25 इंचाचं, म्हणून त्या साईडने आपण घ्यायचं आहे 2.25. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि खाली आपली घडी किती आहे ते पण आपण लक्षात ठेवायचं आहे. तर 8.5ची आपली घडी आहे, तर ते 8.5 पण आपण लक्षात ठेवायचं आहे. तर बघा हे आपण इथे लिहून घेतलंय 3.25, 8.5 आणि 2.25. तर याच्यानंतर आपण आता क्रॉस पट्टी काढूया. बघा क्रॉस पट्टी कशी काढायची, तर खालून वरती पहिले काय करायचंय, 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचंय. बघा हे 1.5 इंच अंतर असं मोजून घ्यायचंय. हे मोजल्यानंतर ही एक रेषा आखून घ्यायची. बघा भरपूर मैत्रिणींना क्रॉस पट्टी काढायचं जमत नाही, त्यांच्यासाठी एकदम सोपी ही पद्धत आहे. 1.5 इंच आपण खाली मोजून घेतलंय. त्याच्यानंतर काय करायचं मैत्रिणींनो, इथे आपल्याला ह्या रेषेवरती 8.5 इंच मोजून घ्यायचंय. बघा आपली 8.5ची घडी आहे, म्हणून आपण 8.5 इंच इथे मोजून घेतलं. 8.5 इंच मोजल्यानंतर आपल्याला आता इथे मोजायचे 3.25 इंच, पण ह्या रेषेपासून वरतीच मोजायचे 3.25 इंच. बघा इथे आपण 3.25 मोजलं. पुन्हा ह्या रेषेपासून आपल्याला इथे मोजायचंय 2.25 इंच. अगदी सोपं आणि सुटसुटीत असं मी तुम्हाला शिकवलंय मैत्रिणींनो. एकदम लक्ष देऊन बघा आणि व्यवस्थित प्रयत्न करा, म्हणजे तुमचं ब्लाऊज सुद्धा अगदी परफेक्ट असं बसेल. तर बघा इथे आपण 2.25 मोजलंय, म्हणून तुम्हाला फक्त आकार देण्यासाठी इथे पुन्हा आपण 2.25 मोजून आणि ही सरळ रेष मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे सरळ रेष मारल्यानंतर आपल्याला इथे असा फक्त असा आकार द्यायचा आहे. बघा अगदी आपला क्रॉस पट्टीचा आकार हा तयार झालेला आहे. तर आपली क्रॉस पट्टी सुद्धा अगदी परफेक्ट अशी तयार झाली मैत्रिणींनो. आता आपल्याला करायची बाहीची कटिंग. बघा आपली क्रॉस पट्टी एवढी पूर्ण निघाली आता, म्हणजे पूर्ण आपलं टोटल अंतर एका बाजूने झालं 3 इंच आणि एका बाजूने झालंय 3.5 इंच. बघू शकता तुम्ही अगदी छान अशी आपली क्रॉस पट्टी ही निघालेली. बघा आपल्याला आता बाहीची कटिंग करायची. बाहीची कटिंग करण्यासाठी आपल्याला लागतो मागचा भाग, जो आपण आधी आखून घेतलेला आहे तोच भाग आपल्याला आता लागणार आहे. बघा आपली इथपर्यंत आपली ही घडी आहे. तर काय करायचं मैत्रिणींनो, हा जो आपण गोल आकार दिलाय ना, हा जो गोल आकार आपण दिलाय तो आकार आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर इथपासून डायरेक्ट शोल्डरच्या टोकापासून आपल्याला हा गोल आकार मोजून घ्यायचा आहे. बघा तर हा गोल आकार किती येतो ते बघायचंय. हे बघा ह्याप्रमाणे असं एकदम सावकाश असा टेप फिरवत हा गोल आकार ह्या रेषेपर्यंत आपण मोजून घेतला. तर इथपर्यंत आला आपला 7.25 इंच. लक्षात ठेवायचं आपल्या ह्या टोकापर्यंत आपलं अंतर आलं किती, 7.25 इंच. त्याच्यातनं आपल्याला 1 इंच कमी करायचंय, म्हणजे आपली घडी किती येईल, 7.25 इंचाची. अगदी सोप्या पद्धतीत बाहीची घडी कशी घालायची हे तुम्हाला मी सांगितलंय. तर 7.25 इंचाची आपली बाहीची घडी आली मैत्रिणींनो. तर आपण आणखी एक पेपर घेतलाय. बघा डबल फोल्ड पेपर घेतलाय, बंद बाजू केली माझ्याकडे आणि आपली घडी आली 7.25 इंचाची, म्हणून आपण इथे 7.25 इंचाची घडी टाकणार आहे. आपली बाही लांबी आहे 4 इंच, म्हणून आपण घेणार इथे 4.5 इंच. बघा इथे आपण 4.5 इंच मोजलं. इथे पुन्हा एकदा बघून घ्यायचंय 7.25 इंच आहे का. बघा आपली ही घडी बाहीची आपण आखून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बाहीची घडी आखल्यानंतर आपल्याला ही कॅप हाईट आपण बाही छोटी असल्यामुळे 2.5 न घेता 2.25 इंचावरती घ्यायची आहे. 2.25 इंचावर घेतल्यानंतर तिथून मध्ये यायचं आहे आपल्याला 1.5 इंच. बघा असं 1.5 इंच मध्ये आल्यानंतर ही रेषा आपल्याला अशी तिरपी आखून घ्यायची. हे बघा ह्याप्रमाणे ही तिरपी रेषा आखली. नंतर याच्यावरती आपल्याला 1.5-2 इंच हे माप छोटं आहे, त्याच्यामुळे आपण 2.25 इंच मध्ये यायचंय. ह्या रेषेवरती 2.25 इंचावर एक पॉइंट टाकला आणि खाली दंडघेर आपल्याला मोजायचा आहे 5 इंच. बघा 5 इंच दंडघेर, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन तुम्ही पाहिजे तेवढी शिलाई मार्जिन मिळू शकता, म्हणजे 1.5 ते 2 इंचापर्यंत. आपला दंडघेर पण तयार झालाय. आपल्याला आता द्यायचा आहे बाहीचा आकार. तर बाहीचा आकार कुठून द्यायचा आहे मैत्रिणींनो, हा जो पॉइंट टाकला आपण इथून फक्त आपल्याला सिंपल असं करत आणि हा आकार ह्या टोकापर्यंत येऊन मिळवायचा. हा आकार इथे येऊन मिळवल्यानंतर
आपल्याला याची कटिंग करायची बघा। जसं आपण आखलं आहे तशीच आपल्याला फक्त कटिंग करून घ्यायची आहे। अगदी सोपी सुटसुटीत पद्धत आहे ही बाहीची कटिंगची। बघा आपण जो आकार आपण आखलाय तोच आकार फक्त आपण कट केलाय आणि एक पदर उचलून काय करायचंय बघा, इथे आपण हे 1.5 पावणे 2 इंच काय जे मध्ये घेतो तिथपर्यंत आपण हा पॉइंट टाकला आणि इथे हा पेपर आपण ठेवलाय उचलून। फक्त असं प्रेस करायचंय मागे घेऊन आणि त्याच्या अशी कडेकडेने आपण पुन्हा एकदा ही मार्किंग करून आणि बघा ह्याप्रमाणे हे आपल्याला घ्यायचं आहे असं कट करून। हा इतका भाग आपला निघालाय आणि आपली सुंदर अशी बाही तयार झाली बघू शकता। एकदम सुंदर असा परफेक्ट असा आकार त्या बाहीला आलेला आहे मैत्रिणी। ही आपली झाली बाहीची घडी आणि बाहीची कटिंग सुद्धा झाली। तर आपण आता सगळे पेपर आपण कट करणार आहे आणि नंतर तुम्हाला मी दाखवणार आहे। बघा ही आपली क्रॉस पट्टी बघा अगदी परफेक्ट अशी आपली क्रॉस पट्टी निघालेली आहे। एकदम छान अशी ही क्रॉस पट्टी निघाली। हा आपला मागचा भाग आहे। एकदम व्यवस्थित असं कट करायचंय म्हणजे आपले जे आकार दिलेले आहे ते चुकणार नाही। आपला मागचा भाग पण कट करून झालाय। तर आता आपण पुढचा भाग पण कट करून घेऊ म्हणजे तुमच्या सगळं व्यवस्थित असं लक्षात येईल। बघा आपण गळा कट करायचा आहे। बघा याप्रमाणे आपण हा पुढचा मुंडा पण असा व्यवस्थित अगदी कट करून घेतलाय। तर मैत्रिणींनो तुम्हाला एकदा मी याने दाखवते ह्या पेनाने आपण अंतर किती वाढवले। हे बघा हे पूर्ण अंतर आपण हे वाढवलेलं आहे। आपल्या घडीपेक्षा जास्त हे अंतर आपलं जेवढा आपल्याला टक्स मारायचा आहे तितकं हे अंतर आपण वाढवून घेतलेलं आहे। बघा हे अंतर आपण वाढवलेलं आहे। नंतर हा टक्स आपण जो आहे तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे म्हणजे तो शिवल्यानंतर तो टक्स असा होणार आहे। बघा शिवल्यानंतर ते आपल्याला थोडंसं इथे कट करायचं आहे। अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी पद्धत आहे। हे बघा हा आपला हा पॉइंट आहे, हा एक आपला पॉइंट आहे। जेव्हा आपण पीसवर जेव्हा कटिंग करणार आहे तेव्हा हे पॉइंट आपल्याला लक्षात येण्यासाठी यांनी काय करायचे कात्रीने असे नॉच मारून घ्यायचे। बघा मैत्रिणींनो अशी छान छान आणि सोपी पद्धत बघण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करावं लागणार आहे। तर सबस्क्राईब करून द्या, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला असे रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील अगदी सोप्या पद्धतीमध्ये। तर बघा ही आपली क्रॉस पट्टी, ही आपली बाहीची घडी आणि हा आपला आहे पुढचा भाग, हा आहे मागचा भाग। बघा अगदी छान असं परफेक्ट असं आपण कटिंग केलंय। बघू शकता तुम्ही ब्लाऊज शिवल्यानंतर अगदी परफेक्ट असा आपला ब्लाऊज बसणार आहे। मैत्रिणींनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटू आपण छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा लवकरच। बघा मैत्रिणींनो अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला शिकवलं आहे 28 साईजचं फोर्टस ब्लाऊजची पेपर कटिंग। तुम्ही ती पूर्ण बघायची व्हिडिओ आणि प्रत्यक्ष तशी कृती करून बघायची म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पेपर कटिंग करता येईल। माप पण व्यवस्थित टाकायचे अगदी सांगितल्याप्रमाणे। तुम्ही ते माप 28 आणि 30 साईजसाठी वापरू शकता असं हे माप आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। भेटूया आपण लवकरच छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।